बेळगाव महानगरपालिका हद्दीमध्ये अलीकडे भटक्या आणि बेवारस कुत्र्यांनी उच्छाद मारलेला आहे। परवाच बेळगाव आझाद गल्लीमध्ये एका लहान मुलाला अक्षरशः त्यांनी जखमी केलं आणि ही हृदयद्रावक घटना सरकारला ध्यानात घ्यावी लागली। त्याचबरोबर आताच्याच रविवारी रैत गल्ली वडगावमध्ये एका 10 वर्षाच्या मुलीला भटक्या कुत्र्याने 2 ठिकाणी चावल्यामुळे ती अत्यंत जखमी झाली। गल्लीतील सर्व लोक जमा झाले होते आणि लागलीच तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार करून तिला आणण्यात आलं। रविवारी ही घटना घडली, पण आम्ही सोमवारी सगळेजण महानगरपालिका मालिकेवर मोर्चा करणार होतो। त्याच रविवारी त्याच रात्री गल्लीमध्ये अप्रिय घटना घडल्यामुळे तो विचार थांबलेला आहे। तेव्हा महानगरपालिकेने लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा रैत गल्लीतील जनता महानगरपालिकेसमोर येऊन धरणे धरणार आहे। दुसरं सांगायचं झाल्यास बेळगावमधील प्राणीदया संघटना ह्या संघटना प्राण्यांना वाचवा म्हणून सांगतात, पण त्या प्राण्या वाचवण्याबद्दल आमचं काही ना नाही। तेव्हा असं जर जनतेला जर त्यांनी जखमी करत असेल तर त्याच्यावर काहीतरी महानगरपालिकेने ठोस इलाज करावा आणि प्राणीदया संघटनेने सुद्धा महानगरपालिकेला सांगून त्यांचा बंदोबस्त करून जनतेला दिलासा द्यावा अशी आमची विनंती आहे।